सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे ताल सुरांचे मैत्र से हे ताल सुरांचे
नमस्कार रसिको. मैत्र हे तालसुरांचे मालिकेमध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. 2010 साली संगीत नाटक अकादमी अवॉर्ड ज्यांना मिळाला ते म्हणजे पंडित नित्यानंद हळदीपूर. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, त्यांचं बासरी वादन ऐकणार आहोत. नमस्कार पंडितजी. नमस्कार. तुमचं आणि तुमच्या साथीदारांचं मनापासून स्वागत. पंडितजी, मला असं कळलं की लहानपणी तुम्ही तुमच्या वडिलांची बासरी चोरून वाजवत होतात आणि ते तुमचं वादन तुमच्या आजोबांनी ऐकलं आणि मग तुमच्या बासरी वादनाच्या प्रवासाला सुरुवात झाली. तर तो नेमका प्रसंग काय होता? माझे वडील हे पन्नालाल घोषांचे शिष्य होते. त्यामुळे बाय प्रोफेशन ते केमिकल इंजिनियर होते. त्यांची फॅक्टरी पण होती. पण संगीताची खूप आवड आणि रियाज खूप करायचे. तर ते कानावर ऐकून 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 बघून लहान मुलं युजली इम्बाईब करतातच. तसं मी वडिलांचं एकदा दुपारी नसताना कोण घरी नसताना फ्लूट काढून बासरी काढून मी वाजवत होतो अंदाजानेच. आणि माझ्या आजोबांना वाटलं की माझे वडील वाजवत आहेत, म्हणून त्यांनी येऊन बाहेर बघितलं की अरे बघतो तर हा मुलगा वाजवत आहे. काही न बोलता ते आत गेले आणि संध्याकाळी माझे वडील घरी आल्यानंतर त्यांनी हळूच त्यांना ही गोष्ट सांगितली. कोणी मला सांगपत्ता लागू दिला नाही. रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर वडिलांनी बासरी काढली आणि माझ्या हातात दिली आणि म्हणाले वाजव. तर मी वाजवली तर सगळेजण थोडे चाट पडले. त्यावेळी काय वाजवलं काय तुम्ही? म्हणजे सारेगमपधनिसा की? सारेगमपधनिसा. अच्छा. आणि ते जे काही एक अंदाजाने धून निघेल ती. तर त्या लोकांना थोडं आश्चर्य वाटलं आणि वाटलं की या मुलात थोडं टॅलेंट दिसतं आहे, तर याला बघू म्हणून. दुसऱ्या दिवशी माझ्या आजोबांनी मला एक ब्रास फ्लूट आणून दिली, समोरून वाजवायची, पितळीची. मग ती मी मजा म्हणून ती वाजवायचो. मग वडिलांना असं वाटलं की याच्यात म्हणजे टॅलेंट आहे, ह्याला थोडं शिकवून बघू म्हणून त्यांनी मला थोडं सरगम पलटे वगैरे असं द्यायला सुरुवात केली. मग त्यांच्या लक्षात आलं की ह्या बासरीवरती काही चालणार नाही, म्हणून त्यावेळेला एक बासरी बनवणारे आणि फिल्ममध्ये पण वाजवायचे खूप फेमस होते, लिमय्या म्हणून. अच्छा. त्यांच्या बासरी फार प्रसिद्ध असायच्या बनवलेल्या. आणि मग त्याच्यावरती माझा सराव सुरू झाला. मग वडिलांना असं वाटलं की मला पन्नालाल घोषांकडे नेलं पाहिजे. बरं. म्हणून ते मला पन्नालाल घोषांकडे घेऊन गेले. मग पन्नालाल घोषांकडे गेल्यानंतर मग त्यांनी सुरुवातीला मला थोडं परीक्षा घेतल्यासारखं केलं. स्वरज्ञान बघितलं, अमुक वाजव तमुक वाजव म्हणून, आणि तेही खुश झाले. त्यांनी वडिलांना सांगितलं की याची तालीम सुरू करायला हरकत नाही. आणि अशा रीतीने माझी तालीम सुरू झाली. आणि त्यावेळेला फार मला वडिलांचा राग यायचा, कारण क्रिकेट वगैरे खेळायचं आमच्या कंपाऊंडमध्ये. तर मी संध्याकाळी खेळत असताना वडील मला पकडून जबरदस्ती घरी आणायचे आणि रियाजाला बसवायचे. तुमचं बालपण सगळं पार्ल्यात गेलं ना? हो हो. आणि आत्ता तुम्ही म्हणजे म्हणालात की वडिलांचा म्हणजे फॅक्टरी होती. हो. तर तो कुठला व्यवसाय म्हणजे वडिलांचा? माझे वडील केमिकल इंजिनियर होते. हां. आणि वन ऑफ द फर्स्ट मॅन टू मॅन्युफॅक्चर हायड्रोजन पेरॉक्साईड इन इंडिया इंडिजिनसली. तुमची जेव्हा ओळख करून दिली पन्नालाल घोष यांच्याकडे, म्हणजे तुमचं जाणं सुरू झालं आणि तुम्ही म्हणाल की रोज जात नव्हतात, महिन्यातनं एकदा कधीतरी जायचं. हो, महिन्यातनं एकदा. ती तालीम कशी असायची? म्हणजे 100% शास्त्रीय संगीत की काही एखादं गाणं वाजून दाखवलं, भजन वाजून दाखवलं, अशी काही तालीम होती? कारण तुमचं वय खूप लहान होतं ना. म्हणजे शास्त्रीय संगीत त्यांच्याकडे शिकायचं तर तुमचं वय खूप लहान होतं. मग ती तालीम कशी होती? पण ती शास्त्रीय संगीत म्हटलं तर तसं काय एकदम रागदारी वगैरे अशी सुरू केली नव्हती त्यांनी. हां. मला पहिल्यांदा म्हणजे एक प्रत्येकाचं हे असतं घराण्यामध्ये की पहिल्यांदा हात किंवा गळा तयार करायचा. तर माझा हात किती तयार झाला आहे ते पहिल्यांदा बघायचे. मी गेल्यानंतर सगळ्यात ज्युनियर मी. माझ्यानंतर थोडे कॉलेज वगैरे जाणारे त्या एजचे थोडे स्टुडंट असायचे. मग सिनियर स्टुडंट माझे वडील किंवा कार्नाडजी, व्ही.जी. कार्नाड म्हणून होते, राजबिहारी देसाई होते, हरिपाद चौधरी होते. हे 4-5 जणं सिनियर स्टुडंट. मग त्यांचा अभ्यास व्हायचा. पहिल्यांदा माझा की माझा मग हे बघायचे की किती तयारी केली, काय तयारी केली आहे. आणि मग त्याप्रमाणे ते
मग इन्स्ट्रक्शन द्यायचे मला की अमुक वाजव, अमुक कर, तमुक कर. त्याप्रमाणे मी करायचो. तुम्हाला पन्नाबाबूंकडे 3-4 वर्षच शिकायला मिळालं. हो. पण अशी कुठली आठवण आहे का किंवा असा कुठला राग आहे का की जो पन्नाबाबूंनी तुम्हाला शिकवला आहे आणि तो अगदी तुमच्या आपण म्हणतो हृदयस्थ होतो, एखादा राग किंवा एखादी गोष्ट? नाही, ते एक म्हणजे पन्नाबाबू माझा आराध्य दैवतच होतं. त्यामुळे त्यांनी काही म्हणजे द्यायचं म्हणजे माझ्यासाठी ते एक पर्वणीच होती. पण एक इन्सिडन्स मी सांगू इच्छितो, म्हणजे स्वतःची तारीफ करण्यासाठी नाही, पण तो माझ्या आयुष्यातला एक मोठा क्षण म्हणजे काय की मला पन्नाबाबूंच्या ठेवणीतली मला एक बासरी मला त्यांनी प्रेझेंट केली. हो, खरा तर असं- आशीर्वाद म्हणजे येत होता. हां? आशीर्वादच येत होता. हो. कारण काय झालं होतं की माझं झाल्यानंतर ते ज्युनियर स्टुडंट जे होते त्यांच्याबरोबर पलटा प्रॅक्टिस करायची. आणि त्याच्यामध्ये पलट्यामध्ये थोडा म्हणजे स्पीडमध्ये वाजवणारा असे एक शरद माहोले म्हणून होते. अच्छा. मग बाकीचे लोक थांबायचे, पण ह्या दोघांची हे चालायची जुगलबंदी की कोण पुढे जातं, कोण पुढे जातं. आणि एक वेळ असा आला की म्हणजे पन्नाबाबू आणि तेच शरद माहोले दोघेच वाजवत आहेत एक पलटा. तर मी असंच बघत बसलो होतो की पन्नाबाबूंचं लक्ष गेलं माझ्याकडे आणि त्यांनी मला विचारलं, बाबा बजावोगे? तर मी हो म्हटलं. तर त्यांनी बोलवलं आणि मला त्यांच्या ह्याच्यातली फ्लूट काढून दिली. मी त्याच स्पीडला सुरुवात करून त्यांच्यापेक्षाही वरच्या स्पीडला गेलो. हो. अच्छा. आणि लहान मुलांचा हात एकदम तयार असतो ना, त्यामुळे प्रॉब्लेम नसतो. लहान मुलांचं फ्लेक्झिबिलिटी पण असते. तर त्यांना इतका आनंद झाला की त्यांनी मला आनंदाने असं कवटाळून घेतलं, त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि ती बासरी मला त्यांनी प्रेझेंट केली. तो एक मला म्हणजे पन्नाबाबूंची बासरी आणि ती पण माझ्याकडे मला बक्षीस मिळाली, तो एक फार मोठा हा माझ्या सगळ्यात आयुष्यात- मोठा पुरस्कार आहे हो, खरं तर. हो. गुरुनी स्वतःची बासरी शिष्याला हो. देणं हो. हा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. हो. पन्नाबाबांची आठवण म्हणून काहीतरी त्यांची अशी काही खासोखास म्हणतो ना आपण, हां. घराण्याची चीज असेल, बंदिश असेल, त्यांची काही रचना असेल तर ती वाजवून दाखवा ना. त्यांची रचना आहे, त्यांचा एक बनवलेला राग आहे पन्नाबाबूंनी. पन्नाबाबूंचं. त्यांनी असे बरेच राग बनवले, हां. पण हा राग एक सुंदर राग आहे, सोपा राग, म्हणजे ऐकणाऱ्याला तो फार भावतो. हं. त्याचं नाव आहे राग दीपावली. बर. मग ते ऐकताना खरोखर दीपावलीचं ते उत्साहाचं वातावरण वगैरे असं दिसतं. हं. तर तो राग मी जरूर, नक्कीच आवडेल.
पंडितजी, म्हणजे पन्नाजी जेव्हा दिल्लीला गेले त्यानंतर तुमच्या बासरी वादनामध्ये खंड पडणारच होता, कारण गुरुच नव्हता त्यावेळी तुमच्याकडे, म्हणजे वडिलांकडे तुम्ही शिकत होतात. पण त्यानंतर म्हणजे काहीतरी आजारपण आलं आणि तुमच्या बासरी वादनामध्ये खंड पडला. तर ते नेमकं आजारपण कुठला होता? नाही, बासरी खंड पडला तो फार नंतर पडला. अच्छा. कारण काय व्हायचं की पन्नाबाबू मध्ये मध्ये यायचे मुंबईला, त्यावेळेला माझं शिक्षण चालू त्यांच्याकडे होतं व्हायचं. त्यांच्याकडे. हां. पण जेव्हा पन्नाबाबूंची म्हणजे देहांत झाला त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी थांबवलं. बरं. आणि मग मी विदाऊट शिक्षण होतो. गुरुच नाही करा. हो, आणि मला ते बरंच पडलं, कारण खेळायला मिळत होतं मला, रियाज वगैरेची भानगडच नाही. तेव्हा माझे एक रिलेटिव्ह होते, ते चिदानंद नगरकरांकडे शिकायचे. अच्छा. तर त्यांनी सांगितलं की याला चिदानंद नगरकरांकडे पाठवा. म्हणजे मला ॲक्च्युली म्हणजे माझा आराध्य दैवत पन्नालाल घोष असल्यामुळे कोणाकडे दुसरीकडे जाणं मला मान्य नव्हतं किंवा इच्छा नव्हती. पण माझ्या वडिलांना असं वाटलं की बाबा याचं टॅलेंट वेस्ट होईल, त्यामुळे कोणाकडे गेलेलं बरं, म्हणून मला त्यांनी तिकडे पाठवलं. अत्यंत म्हणजे ग्रेट व्होकलिस्ट म्हणतात ना तसं. आणि यांचे शिष्य होते ते रतनकरांचे, अतिशय विद्वान माणूस. पण त्यामुळे काय झालं की शिक्षण माझं तिकडे सुरू झालं. तिकडे मी 8वीपर्यंत 9वीपर्यंत शिकलो त्यांच्याकडे. पण ती स्टाईल जी होती ना, शैली, ती मनापासून मला भावली नाही. आणि काय व्हायचं की त्यांनी त्यावेळेला नगरकरांनी रियाज करायचा बंद केला होता. आणि ते सत्यसाईबाबांचे असीम भक्त होते, निस्सीम भक्त होते. आणि ते अध्यात्माला लागल्यामुळे त्यांचा असा रियाज असा व्हायचा नाही. पण मी गेल्यानंतर मला शिकवायला म्हणून ते बसायचे. आणि त्या कॉलनीमध्ये ही गोष्ट पसरली की बाबा हा मुलगा आल्यानंतर हे गातात. मग माझी वाट बघत असायचे लोक गॅलरीमधनं की हा आला 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 गायला बसतील. हां. मग थोड्या वेळाने मी जाऊन घरात शिरलो की समोरासमोर दिसतं ना असं, की मग हळूच अर्ध्या तासाने कोणतरी येऊन बसला, त्याच्यानंतर दुसरा येऊन बसला, तिसरा येऊन बसला. मग ते नगरकरांना आवडायचं नाही, कारण काय त्यांचं म्हणजे ते जुन्या पद्धतीचे विचारसरणी ना, की बाबा मी वाजवताना कोणी वा म्हटलं तर या मुलाचं डोकं फिरेल. मग ते लोक येऊन असं झाले बसले की मग ते गाणं बंद करायचे. पण हे रेग्युलर व्हायला लागलं की मी जवळजवळ जायचो, बसायचो, आणि लोक येऊन बसायचे, मग शिकवायचे नाहीत. मला एक तेच कारण सापडलं की नाही, म्हणून हळूहळू मीच जायचो, कमी केलं आणि बंद केलं. आणि तेवढ्यात मुर्डेश्वर म्हणजे पन्नाबाबूंचे जावई आणि पटशिष्य पण हे मुंबईला आले ट्रान्सफर होऊन दिल्लीहून. आणि त्यावेळेला मी इंटर सायन्सला होतो. मग मला फेशियल पॅरालिसिस झाला. अच्छा. म्हणजे त्याला बेल्स पॉलिसी म्हणतात. हां. सबंध तोंड माझं असं वाकडं म्हणतात तसं झालं. म्हणजे शिटी पण वाजवता येत नाही, ब्लोईंग पण करता येत नाही, हे पण आहे. आणि त्यावेळेला मला मुर्डेश्वर भेटले एका कार्यक्रमात. आणि मला ते म्हणजे लहानपणापासून त्यांना बघून असल्यामुळे मला ते मी भारावून गेलो. आणि त्यांना विचारलं तुम्ही मला शिकवाल का. त्यांनी माझ्याकडे बघितलं की हा आता याचं तर गेलंच आहे तोंड, हा काय वाजवणार. पण त्यांनी मला एक हे न करता सांगितलं जरूर मी शिकवीन तुला. त्या आनंदाच्या भरात मी घरी आलो आणि म्हणजे फूक मारायचा ट्राय करतो, पण ते म्हणजे फूक आवाजच मारलीच जात नव्हती. हो, जात सगळे हवा अशी वेस्ट होते, तोंड वाकडच होतं. पण त्यावेळेला मी अशा बरेच अघोरी उपाय केले की ते औषध काय होत नाही. कारण झालेल्या पहिल्याच दिवशी मी डॉक्टरांकडे गेलो होतो, पण त्यांनी मला फिजिओथेरपी ट्रीटमेंट सांगितली नव्हती. त्यामुळे फिजिओथेरपी ट्रीटमेंट झाली असती ते एका आठवड्यात मी बरा झालो असतो. पण ते नशिबाचे भोग असतात. बरोबर. ते पण झालं. मला टायफॉईड झाला, रिलॅप्स झाला. तर 3 महिन्यामध्ये हे चेहऱ्याचे मसल्स डेड झाले. शेवटी एका डॉक्टरांच्या सल्ल्याने मी परत फिजिओथेरपी ट्रीटमेंट सुरू केली. आणि आत्ताच जो सध्याचा माझा चेहरा आहे तसा आता तो नॉर्मल थोडासा आला आहे.
आणि त्यावेळेला जी माझी एक फूकमधून आवाज निघाला, त्यावेळेला मला असं जग जिंकल्याचा आनंद झाला. बरोबर आहे हो. आणि मग मी मुर्डेश्वरांकडे तालीम सुरू केली. त्या तालमीचं स्वरूप कसं होतं? त्या तालमीचं म्हणजे ते जसं गुरूंकडनं शिकले तसंच, की मागे बसायचं आणि वाजवायचं, फॉलो करायचं. हं. पण त्यांची एक म्हणजे अशी विशिष्टता होती की त्यांना डिस्कस केलेलं खूप आवडायचं, की हा राग तो कसा, त्याच्याबरोबर कसा मिळतो, हा कसा वेगळा करायचा. कारण ते जेव्हा दिल्लीला होते तेव्हा पंडित रविशंकरांची खास त्यांच्या हे होती, मैत्री होती. अच्छा. त्यामुळे आणि बरेच आर्टिस्ट म्हणजे अमजद अली खान साहेबचे वडील हाफिज अली खान साहेब, उस्ताद हाफिज अली खान साहेब वगैरे, बेहरे बुवा आणि असे बरेच मोठे मोठे कलाकार तिकडे यायचे. मग त्यांच्याशी यांचं डिस्कशन व्हायचं की हा राग कसा, त्या राग कसा, अमुक कसा आणि तमुक कसा. आणि पन्नाबाबू पण त्यावेळेला दिल्लीमध्येच होते. पण त्यामुळे मुर्डेश्वरांचं जे नॉलेज होतं, म्हणजे जे थेरॉटिकल नॉलेज म्हणतात, ते अप्रतिम होतं. हं. तेही कधी कधी बाबा देशकाळ शिकवतायत, मग भूपापासून वेगळा कसा, मग यमनी बिलावल शिकवला तर यमन कल्याणपासून वेगळा कसा, दरबारी वाजवता मग अडाणापासून वेगळा कसा, भैरव वाजवता मग कालिंगडापासून वेगळा कसा, हे ते नेहमी डिस्कस करत असायचे की शिकवताना, की हे असं बाबा इथे पाय घसरू शकतो तर कसं सांभाळायचं. म्हणजे तर त्यामुळे मला ते एक त्याचा फायदा आला. आणि ते मी आम्हाला ऐकायला आवडेल यमनी बिलावल. छान राग आहे की मतलब यमन आणि सकाळचा बिलावल या दोघांचा.
पंडितजी मला असं सांगा, मगाशी तुम्ही बोलताना असं 2-3दा म्हणालात की मला कंटाळा यायचा, मला खेळायला मिळायचं नाही. मी असं ऐकलं की तुम्ही युनिव्हर्सिटीला म्हणजे बास्केटबॉल टीमचे कॅप्टन होतात आणि काही ती जी स्पर्धा होती त्यात तुमची टीम पहिली आली होती आणि त्यामध्ये तुमचं खूप कॉन्ट्रीब्युशन होतं. तर खेळामध्ये सुद्धा इतकं प्रावीण्य मिळवलं. मग खेळ आणि संगीत याच्यातून तुम्ही संगीत निवडलं, पण खेळाकडे दुर्लक्ष करताना तुम्हाला त्यावेळी दुःख नाही झालं? मग सुरुवातीला झालं. मी बास्केटबॉल खेळायचो तर महाराष्ट्र स्टेटला मी रिप्रेझेंट केलं बरं आणि आमच्या टीमनी महाराष्ट्राने गोल्ड मेडल मिळवलं होतं. बरं आणि दुसरं म्हणजे व्हॉलीबॉल पण खेळायचो मी. मुंबई युनिव्हर्सिटीचा कप्तान होतो मी. बरं तर दोन्ही आवडीचे गेम होते. त्यामुळे व्हॉलीबॉलमुळे मला BSTमध्ये नोकरी मिळायचा चान्स होता किंवा स्टेट बँकेमध्ये नोकरी मिळायचा चान्स होता. हं. पण नशिबाने मी तो घेतला नाही. त्यामुळे संगीत माझं झालं असं वाटतं मला. पण तरी तुम्ही हिंदुस्थान लिव्हरमध्ये काहीतरी 2-3 वर्ष नोकरी केलीत ना? 1 वर्षच केली मी. त्यावेळेला अच्छा. इंटर सायन्स फेल होतो मी. नापास पठ्ठ्या आहे मी. बरं तर इंटर सायन्स फेल होतो. त्यामुळे काय करायचं म्हणून माझ्या आत्याच्या नवऱ्याने मला हिंदुस्थान लिव्हरमध्ये टाकलं. तिकडे लॅब असिस्टंट म्हणून होतो आणि त्यावेळेला मी मुरुडेश्वरांकडे बासरी शिकायचो. त्यामुळे सकाळी 7ला निघायचो घरून. 7:30ची ड्युटी असायची माझी तिकडे. 4 वाजता मी तिकडून निघायचो. घरी यायचो 5पर्यंत. थोडंसं रिफ्रेश केलं की मग थोडा रियाज करायचा आणि गोरेगावला जायचो. मुरुडेश्वर तेव्हा गोरेगावला राहायचे. हं. मग तिकडे माझी तालीम व्हायची, गप्पा गोष्टी व्हायच्या आणि लास्ट ट्रेन पकडून मी पुन्हा घरी यायचं? पुन्हा घरी यायचो. 12:35ची लास्ट ट्रेन असायची. त्या शेवटच्या गाडीच्या गार्डला पण माझी ओळख झाली होती. कारण मी येताना तो बघायचा. मी चढेपर्यंत तो गाडी थांबवायचा आणि मग निघायचो असं. परत मग रात्री येऊन ते थंड जेवण जेवायचो. मी सांगितलं होतं घरी माझ्यासाठी कोणी थांबायचं नाही, नाही. जेवायचं. हां. तर माझ्यासाठी जेवण ठेवलेलं असायचं. तर 1-1:30पर्यंत माझं जेवण व्हायचं, झोपायचो. परत 6 वाजता उठलो की कामाला जायची तयारीला होतं. खरं तर ती तारेवरची कसरत होती. कारण हो म्हणजे प्रायव्हेट कंपनीत नोकरी करायची म्हणजे कामाला दांडी किंवा काम कमी किंवा टाळाटाळ करून चालणार नाही. शिवाय म्हणजे रियाज स्वतःचा आणि पुन्हा शिक्षण. हो. त्यामुळे ती तारेवरची कसरत होती. मला असं सांगा, आकाशवाणीचा तुमचा प्रवास कधी सुरू झाला? आकाशवाणीचा म्हणजे काय झालं होतं की मी जेव्हा BSc झालो हं. त्यावेळेला माझ्या मुरुडेश्वरांच्या थ्रू साहेब सिंग कंपनीला हायड्रोजन पॅरॉक्साईड स्टेबिलाईज करायचं काम त्यांना मोठा प्रॉब्लेम होता. ते हेअर डाय जे बनवायचे तर त्याच्यावर हायड्रोजन पॅरॉक्साईडमध्ये मिक्स करायचे अच्छा. आणि तो हायड्रोजन पॅरॉक्साईड न्यूट्रलाइज व्हायचा, तो स्टॅबिलाईज नव्हता. तर तो बिझनेस डुबला. त्याच्यानंतर मी सर्जिकल इन्स्ट्रुमेंट ऑर्थोपेडिक इम्प्लांट्स जो बनवतात ना तो सुरू केला. आणि कर्मधर्म संयोगाने असं झालं की ज्या बिल्डिंगमध्ये मी एकटाच 1 मॅन शो होता माझा आणि माझी क्वालिटी अतिशय उत्तम होती. म्हणजे ज्या भारतामध्ये जे बनवणार होते त्यांच्यापेक्षा माझी क्वालिटी उत्तम होती. कारण मला टेक्निकल बॅकग्राऊंड पण होती आणि मला एक इंटरेस्ट पण होता. पण कर्मधर्म संयोगाने म्हणतात तसे ती बिल्डिंगच पुरी इंडस्ट्रियल इस्टेटच कोलॅप्स झाली. बापरे. आणि त्याच्यात माझं मटेरियल जे होतं ते ग्राउंड फ्लोअरला होतं. आणि भाईंदरला त्या एरियामध्ये इल्लिगल बिल्डिंग खूप आहेत. त्यामुळे फायर ब्रिगेडवाल्यांनी सांगितलं की इथे जर कोणी मनुष्याची हानी नाही तर मग आम्ही ह्याच्यात हात घालणार, तुम्ही तुमचंच बघून घ्या. तर तो एक लॉस झाला आणि त्यावेळेला मी असा बेकार बसलो होतो. त्यावेळेला माझा संपर्क एक सुफी सेंट दिनकरराव आमेंबळ त्यांच्याशी झाला. दिनकरराव आमेंबळ हे सगळ्यांना माहीत असेल कारण ते म्हणजे अनंत आमेंबलांचे वडील. ते आकाशवाणीमध्ये त्यांचा वाद्यवृंदाचा म्हणजे आकाशवाणी मुंबई वाद्यवृंदाचा एक त्यांच्या नावावरतीच चालायचा आणि अतिशय लोकप्रिय कार्यक्रम होता. ASG म्हणून ते रिटायर झाले. तर मी त्यांच्या संपर्कात आलो.
तर त्यांनी एक दिवस बसल्या ठिकाणी मला सांगितलं, तू इथून आकाशवाणीमध्ये जा, मला वाटतं तिकडे इंटरव्ह्यू वगैरे असावेत. आणि मी रिकाम्या हातानेच, आता त्यांनी सांगितलं म्हणून मी गेलो. मला मनापासून इच्छा नव्हती कुठे नोकरी करायची, पण आता त्यांनी सांगितलं म्हणून गेलो. आकाशवाणीत गेल्यानंतर तिकडे सावंत म्हणून एक हेड क्लार्क होते, ते आले भेटायला. काय काय काम आहे म्हटलं, मी इंटरव्ह्यू द्यायला आलो आहे. तर ते चाट पडले. त्यांनी माझ्याकडे खालपासून वरपर्यंत बघितलं, तुमची सर्टिफिकेट, तुमची बासरी. म्हटलं काय नाही माझ्याकडे. मग म्हटलं त्या दिनकररावांनी मला पाठवलं आहे म्हणून. तर दिनकररावांचं नाव ऐकून तो त्यांना ओळखत होता म्हणून तो आत गेला. आणि त्यांनी स्टेशन डायरेक्टर त्यावेळेला बावडेकर बाई होत्या, त्यांना विचारलं आणि बाकीचे जजेसना पण विचारलं की असा असा एक मुलगा आला आहे इंटरव्ह्यूला, पण त्याच्याकडे काहीच नाही आहे, म्हणजे काय करायचं. तर त्यावेळेला जजेसमध्ये पंडित रामनारायणजी होते, पंडित दिकेदातार होते, नंतर म्युझिक क्रिटिक होते टाइम्स ऑफ इंडियाचे मोहन नाडकर्णीजी ते होते, आणि एक साऊथ इंडियन म्युझिशियन होते. त्यांनी सांगितलं, हो आम्ही ओळखतो त्याला, रेडिओवरनं वाजवतोच आहे तो, बोलवा त्याला. आणि काय म्हणतात ते एक नशिबाचा भाग असतो. माझा इंटरव्ह्यूमध्ये मी जेवढं माझी फेल होईन याच्यासाठी मी प्रयत्नच करत होतो की माझी निवड नाही झाली पाहिजे, पण झाली. आणि मग पंडित रामनारायणजींनी मला आणि दातार पण म्हणाले की अरे इथे तुला बरेच आर्टिस्ट तुला ऐकायला मिळतील, तुझं ज्ञान वाढेल. पंडित रामनारायणजी म्हणाले, आम्ही ऑल इंडिया रेडिओमधूनच घडलो, तर तू असं विचार करून तू जॉईन कर. मैत्र से हे ताल सुरांचे. आकाशवाणीमध्ये तुम्ही जवळजवळ 22 वर्ष नोकरी केलीत. हो. आणि मला असं समजलं की आकाशवाणी संगीत संमेलन जे दरवर्षी व्हायचं, त्यामध्ये तुमच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी असायची. हो. तर ती कशा प्रकारची असायची आणि त्यातल्या काही आठवणी ऐकायला आवडतील? हां, पण मजेशीर आठवण आहे त्याची. म्हणजे आकाशवाणी संगीत संमेलन लाईव्ह असतं. हो. आणि जरी पुढे एक घड्याळ ठेवलेलं असलं तरी पण आर्टिस्टना आपण हाताने राहिलेली मिनटं वगैरे दाखवत असतो. त्या आर्टिस्टांचं मी नाव घेत नाही, पण जे काही एक म्हणजे त्यांना टायमिंग दाखवलं गेलं, एक तर त्यांचं म्हणजे डोकं थोडं हे झालं होतं. कारण एक तर त्यांना गाडी वगैरे आपण पाठवतो, ती आपल्या ऑल इंडिया रेडिओमध्ये एक मॅटाडोर होती, डब्बा गाडी, ती त्यांना पाठवली होती. त्यामुळे ते डिस्टर्ब होते की अशा खटाऱ्या गाडीमधनं मला आणलं इथे. आणि मग मध्ये 1-2दा ब्रेक झाला आणि मग सुरू केलं. असं त्यांचं डोकं थोडं गरम झालं होतं. त्याच्यात भर म्हणून की काय आहे की झालं सगळं रेकॉर्डिंगवर झालं आणि ते गेले, बाहेरगावून आले ते. तिसऱ्या दिवशी जेव्हा रेकॉर्डिंग चेक केलं तेव्हा 16 मिनटं रेकॉर्डिंग शॉर्ट कमी होतं. जेवढं हवं होतं हो, तेवढं त्याच्यापेक्षा कमी होतं. 16 मिनटं कमी झालं होतं. आता मोठा प्रॉब्लेम, काय करायचं. परत त्यांना बोलायचं म्हणजे तेवढा येणं देणं, विमानाचा खर्च वगैरे देणं, परत त्यांच्या कंपनीजना वेगळं बोलवणं, किंवा त्यांना तिकडे जरी रेकॉर्डिंग करायला पाठवलं म्हणजे त्यांच्या स्टेशनवरती, तरी पण तो एक खर्च तो होताच. तर त्यावेळेला दीपक बॅनर्जी म्हणून एक असिस्टंट स्टेशन डायरेक्टर होते, त्यांनी मला बोलून घेतलं की नित्यानंद असा असा प्रॉब्लेम आहे, काय करायचं. मी म्हटलं मी सॉल्व करू शकतो, पण म्हटलं बाकी कोणाला कळणार नाही, पण त्या आर्टिस्टना नक्की कळेल आणि ते तुम्हाला माहिती आहेत कसे आहेत ते, तर तुम्ही जबाबदारी घेणार असेल तर मी करतो. आणि त्यावेळेला जे एडिटिंग व्हायचं ते स्कूलवरती करावं लागायचं, म्हणजे आतासारखं कॉम्प्युटर नव्हतं. हो, बरोबर. त्यामुळे अतिशय प्रिसिजननी ते करावं लागायचं की कुठे ते जॉईन केलं आहे वगैरे ते कळता कामा नाही असं. तर मला हो तू कर, मी बघून घेईन म्हणाले. त्याप्रमाणे मी ते केलं आणि तो प्रोग्राम ऐकल्यानंतर हां कुठे काय कळत नाही कोणाला, ठीक स्मूथली झाले सगळं. म्हणून ते जेव्हा रेकॉर्डिंग प्रसारण झालं त्याच्यानंतर त्या आर्टिस्ट एक खरमरीत लेटर आलं
मुंबई आकाशवाणी केंद्र. मुंबई आकाशवाणी स्टेशन डायरेक्टरला, अच्छा. की हा जो कार्यक्रम मी ऐकला तुम्ही अत्यंत मूर्खपणा केलेला आहे आणि हे मी 7व्या मिनिटाला ही जागा घेतली होती ती तुम्ही 13व्या मिनिटाला रिपीट केलेली आहे, अमुक ताण अमुक मिनिटाला घेतली होती ती अमुक मिनिटाला परत रिपीट झालेली आहे. आणि त्यांनी मोठं एक 4 पानी लेटर कंप्लेंटचं लिहिलं होतं. मग त्यांना म्हटलंच की बघा तुम्हाला म्हटलं होतं त्यांच्याशिवाय कोणालाच कळणार नाही ते. अशीच एक आकाशवाणीची तुमची आठवण आहे जी आकाशवाणीच्या तुमच्या उमा दीक्षित त्यांनी मला सांगितली होती, ती आठवण एकदा सांगा आणि मग आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येऊया. की तुम्हाला एकदा आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये बासरी वादन न करता तबलजी म्हणून बसायला लागलं होतं. हो. ते काय झालं होतं? ते त्यावेळेला लाईव्ह प्रोग्राम सुरू व्हायचे. आर्टिस्टला येऊन डायरेक्ट लाईव्ह प्रोग्राम ऑन एअर जायचा. उस्ताद नियाज अहमद खान साहेब त्यांचं रेकॉर्डिंग होतं आणि तबल्याला दिलशाद खान म्हणून आमचा स्टाफचा आर्टिस्ट होता. तर 9 वाजताचं रेकॉर्डिंग म्हणजे लाईव्ह ब्रॉडकास्ट हे एकदम टाईमावर 8:30 वाजता आले. तंबोरे वगैरे जुळवले वगैरे सगळं काही झालं. तबलेवाल्याचा पत्ता नाही. तर त्यावेळेला वाट बघायची आणि 9 वाजता तर सुरू झाला पाहिजे कार्यक्रम. तर मी खासाबाईंना म्हटलं तुम्ही विदाऊट तबला तुम्ही गाल का, कारण आता कधी येईल म्हणजे तो आल्यानंतर तुम्ही सुरू करा तबल्यावर. तुम्हाला नाही मला तबला पाहिजे. तर आता पंचायत झाली. तर त्यावेळेला सांब्याल म्हणून एक आमचे प्रोग्राम एग्जीक्यूटिव होते. तर मला नित्याजी कोई बात नाही मैं बैठ जाता हूँ. ते जाऊन बसले. झुमरा म्हटल्यानंतर म्हणाल बाबा नाही मला नाही जमणार. त्याच्यानंतर माझा एक दुसरा कलिग होता घनश्याम व्यास म्हणून, त्यांनी व्हॉलंटरी केलं की मी जाऊन बसतो, मी वाजवतो म्हणून तबला. ते जाऊन बसले. त्यांनी पण झुमरा म्हटल्यानंतर विलंबित झुमरा म्हटल्यानंतर मुझे नाही जमेगा. मी परत खासाहेबांना हे केलं, म्हटलं दिलशाद येईलच पण तोपर्यंत तुम्ही थोडं एक्सटेंड करा, नुसतं आलाप. मला नाही तसं नाही जमत शिकायचं. शेवटी खासाहेबांना म्हटलं खासाहेब मी का तबला प्लेयर नाही, मी ठेका देतो, तुम्हाला आवडला तर तुम्ही बघा, तुम्हाला जमत असेल तर बघा, नाही तर मग म्हटलं काय करा उपायच नाही आम्हाला. 2 मिनटं राहिली होती तर मी ठेका दिला त्यांना. त्यांनी असं करून तुमचं वादन आवडलं म्हणजे त्यांना? मग आवडलं की नाही पण त्यांचं काम चालू असं. आणि 9 वाजता प्रोग्राम सुरू झाला आणि मी तबल्याला वाजवायला सुरुवात केली, ठेका द्यायला सुरुवात केली. 5-7 मिनटानंतर हळू दरवाजा उघडून दिलशाद खान आत आला. मी तबला म्हणतो, म्हटलं बाबा सुटलो. तर त्याला खून केली ये. मग तो हळूच माझ्या बाजूला येऊन बसला. मी सरकत डावीकडे गेलो, तो सरकत तबल्याच्या समोर आला आणि तो प्रोग्राम कंटिन्यू झाला. मग तो इतका बेमालूम झाला दोघांचं आमचं की मी कधी बाहेर पडलो आणि त्यांनी कधी सुरू केलं हे लोकांना समजलं पण नाही. पण याचा अर्थ तुम्ही रितसर तबला वादन शिकलेले आहात? नाही, बिलकुल नाही शिकलो मी. तबल्याचा मला गंध नाही. पण काय आहे की एक ठेके जे असतात ना आपले विलंबित ठेके म्हणा, ते आपल्याला थोडं आलं पाहिजे. तर ते मी ऑब्झर्व करून वाजवू शकतो. म्हणजे शिकवताना कधी कोणाला म्हणजे स्टुडंटला शिकवताना ते कामी येतं. पण झुमरासारखा ताल म्हणजे सगळेच ताल कठीण असतात पण काय आहे की पन्नाबाबूंच्या तिकडे म्हणजे पन्नाबाबू झुमरात वाजवायचे बेसिकली. त्यांचं सगळे प्रोग्राम, त्यामुळे ती तालीम तुम्हाला उपयोगात हो, पडली. हो. पंडितजी, कार्यक्रमाची सांगता करताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुमच्या बासरी वादनातल्या शिक्षणाचा, तो म्हणजे अन्नपूर्णा देवी आणि तुमचा झालेला परिचय आणि त्यांची तुम्हाला लाभलेली तालीम. तर त्याविषयी ऐकायला नक्कीच आवडेल. ते एक म्हणजे एक नशिबाचा भाग म्हणावा लागेल. जेव्हा मुर्डेश्वर त्यावेळेला जेव्हा दिल्लीला होते तेव्हा त्यांचा रविशंकरांशी खूप संपर्क होता. आणि त्यावेळेला रविशंकर अन्नपूर्णांच्या याच्यामध्ये थोडं कडवटपणा आला होता, रिलेशन थोडे हे झाली होती. आणि त्यामुळे अन्नपूर्णाजींनी वादन करायचं बंद केलं होतं. जेव्हा मुर्डेश्वर मुंबईला आले तेव्हा दिल्लीकडनं त्यांना सांगितलं की तुम्ही अन्नपूर्णाजींना जरा समजवा आणि त्यांना ब्रॉडकास्ट, नॅशनल ब्रॉडकास्ट करायला त्यांना राजी करा. तर ते राजी करायला म्हणून ते गेले होते आणि त्या कोणाला भेटत नाहीत.
नसत आणि भेटायच्या पण नाहीत. पण मुर्डेश्वरांचं त्यांचं म्हणजे दिल्लीपासूनचं हे असल्यामुळे त्यांनी त्यावेळेला भेटायला ओके केलं. आणि जेव्हा मुर्डेश्वर गेले तेव्हा त्यांनी प्रयत्न केले, पण त्यांनी सांगितलं नाही, मला वाजवायचंच नाही, मी बंदच केलं आहे, मी प्रतिज्ञा केली नाहीच मला वाजवायचं. आणि त्यांना शेवटी सांगितलं की यापुढे तुम्ही येऊन मला त्रास देऊ नका, मी तुमच्यासाठी दरवाजा उघडणार नाही, मी कोणाला भेटत नाही आणि तुम्ही यापुढे येऊ नका, स्पष्ट शब्दात सांगितलं. त्यावेळी त्यांनी काय सांगितलं की माझी मिसेस तुम्हाला तुमचा आशीर्वाद घ्यायला विचारते, तर तिला एक तुम्ही आशीर्वादासाठी तुम्ही एक अपॉइंटमेंट दिली तर बरं होईल. म्हणजे पन्नाबाबूंची मुलगी, तर त्यांना नाव म्हणता आलं नाही, कारण पन्नाबाबू पण त्यांच्या वडिलांचेच गुरु म्हणजे शिष्य होते. बरोबर. तर त्यांना भेटायला म्हणून जेव्हा आम्ही गेलो तर मी त्यांना घेऊन गेलो होतो. ती पहिली माझी भेट. आणि जेव्हा आम्ही त्या घरातनं बाहेर पडलो तर मुर्डेश्वरान म्हणाले की मी ऑफिसमध्ये जातो आहे, तू त्यांना घरी सोड. माझी कार होती त्यावेळेला. तर आम्ही जेव्हा कंपाऊंडच्या बाहेर आलो तेव्हा त्या मला म्हणाल्या की नित्यानंद, प्रत्येक आर्टिस्टच्या आयुष्यात एक भिंत उभी राहते आणि जेव्हा तुला असं वाटेल की ही भिंत माझ्यासमोर उभी आहे आणि ती तुला तोडायची आहे, तो बिनदिक्कत ह्यांच्याकडे ये, ह्या आपल्या घराण्याचे ऋषी आहेत. आणि त्याच वेळेला माझ्या डोक्यामध्ये आलं की यांच्याकडे शिकायला पाहिजे. पण त्याच्यामध्ये बराच काळ गेला, एक 12-13 वर्षाचा काळ गेला, कारण मला तिकडे एंट्री द्यायला कोण मागतच नव्हतं. अरे बाबा त्यांचं टेम्पर म्हणजे भयंकर आहे, रागिष्टबाई आहे, अमुक आहे. कोणाला मी ॲप्रोच केलं की ते हेच सांगायचे, नाही बाबा माझ्याकडनं जमणार नाही. आणि असंही होतं की मला त्या मुर्डेश्वरांची म्हणजे एकदम त्यांना तोडून कसं जायचं, त्यांच्या प्रेमात होतो मी माझ्या गुरुच्या. आणि तुम्ही शिकत होता हो. ना त्यांचं. त्यामुळे एक 13 वर्षाचा काळ गेला. आणि नंतर अशी एक संधी आली की माझा एक मित्र राजीव तारानाथ, वेल नोन सरोद प्लेयर आहे आणि म्युझिक डायरेक्टर पण आहे, कन्नडा फिल्मचा म्युझिक वगैरे करतो तो फिल्मचं. तो शिकायला आला होता त्यांच्याकडे, त्यांना भेटायला आला होता. तर त्यामुळे ती एक संधी मला मिळाली आणि त्याच्यामुळे मी या अन्नपूर्णाजींच्या घरी मी गेलो आणि मग त्यांना मी सांगितलं की मी शिकायला तुमच्याकडे इतक्या वर्षापासून प्रयत्न करतो आहे. तेव्हा त्यांनी म्हणजे थोडा विचार करून सांगितलं की ठीक आहे, तू गुरुंची परमिशन घे, तुला शिकवेन. आणि तिथनं तुमचं त्यांच्याकडचं शिक्षण सुरू झालं. हो. त्यांच्याकडे तुम्ही किती वर्ष शिक्षण घेतलं आणि त्यांच्या म्हणजे शिकवण्याची पद्धत कशी होती याविषयी सांगा ना. माझं शिक्षण बराच वर्ष झालं, म्हणजे 84पासून त्या होत्या तोपर्यंत. शेवटी त्यांचं म्हणजे आजारपणामुळे असं रेग्युलर शिक्षण झालं नाही, पण तरी पण त्यांची एक पद्धत अशी होती की त्या रागामध्ये पहिल्यांदा आरोह शिकवत आणि तो आरोहाची म्हणजे रागाच्या चलनाप्रमाणे असे की तो एकदा हातात बसल्यानंतर रागाचं चलन कधी म्हणजे राग स्वरूप नष्ट होणार नाही. आणि मग त्या आलाप शिकवायच्या, बंदी शिकवायच्या आणि फार काटेकोर म्हणजे होत्या त्या की रागाचं स्वरूप शुद्धच राहिलं पाहिजे. आणि शेवटी एक काय असतं की एखादी स्त्री जेव्हा गुरु म्हणून असते ना, तर ते एक वात्सल्य पण असतं त्याच्यामध्ये आणि एक मातृत्व भाव पण असतो आणि एक म्हणजे शिस्तीचा तो एक थोडासा कडकपणा पण असतो. त्यामुळे ते एक वेगळंच एक म्हणजे शिक्षण झाल्यानंतर मग ते इतक्या प्रेमाने वात्सल्याने खाऊ पिऊ घालणार की बाबा याला हेच गोष्ट आवडते म्हणून मुद्दाम माझ्यासाठी ती ठेवलेली गोष्ट देणार, ती दुसरं कोणाला देणार नाही. आणि त्यांचा असा म्हणजे अतिशय म्हणजे आईचाच म्हणजे भाव व्हायचा त्यांच्या ह्याच्यात. तर त्यांचा म्हणजे एक गौडसारंगमध्ये त्यांनी मला त्यांनी एक शिकवली होती, तर ती मी एक चालेल आवडेल